कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली विशाळगडापासून काही अंतरावर असलेल्या गजापूर येथील मुस्लिम समाजावर एकत्रितपणे हल्ला करून मुस्लिम धर्मीयांची पवित्र ग्रंथ कुराणची नासधूस करत आणि मशिदीची विटंबना करून निष्पाप मुस्लिम बांधवांना मारहाण केली। या घटनेचा मुदखेड तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करत आज दिनांक 22 जुलै रोजी ठीक 12 वाजता कथित गूढ प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कार्यवाहीसाठी तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी निवेदन शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना सदरच्या भावना कळवून असे सांगितलं। नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार याचे प्रतिनिधी रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाढे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष कैलासना गोडसे, माजी नगराध्यक्ष राजाप्पा कोत्तावार, माजी उपाध्यक्ष करीम खान साहब, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौंदते, शहर सचिव अतिक अहमद, शहर युवक अध्यक्ष मुजीब पठाण, प्रशांत पाटील कवळे, मोहम्मद युसुफ सेठ, अविनाश चौंदते, संपादक हाजी मोहम्मद असगर हुसैन, आकाश सोनटक्के, गजानन संबोड, ज्येष्ठ नागरिक शेख मोहिउद्दीन, श्रीनिवास महाद्वाड, साहेबराव देशमुख, मोईनभाई फुलारी, लतीफ टेलर, फारुख बागवान, साहेबराव मेटकर, तिरुपती पवार, गजानन कल्याणे, पत्रकार हफीज कुरेशी, खदीरभाई ऑटोवाले, खदीर टेलर आदींसह मोठ्या संख्येने यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। शहर कमिटीचं जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आणि काय आपण त्यामध्ये निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये जो विशाळगड आहे त्या विशाळगडावरती गेल्या 2 दिवसापासून आपण माध्यमांच्या माध्यमातून पाहतोय की त्या ठिकाणावरती धार्मिक तेढ जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि आता निवडणुका तोंडावरती असताना तिथं पारंपरिक आणि ऐतिहासिक असलेल्या मस्जिदीला किंवा त्या ठिकाणावरती असलेल्या जुन्या धार्मिक प्रतीकांना ठेच पोहोचवून सरकारच या पाठीमागे हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा प्रयत्न करतोय का, ही सुद्धा शंका काँग्रेस पक्षाला असल्यामुळं आज आम्ही या ठिकाणावरती काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही भूमिका मांडलेली आहे की त्या ठिकाणावरती जे ऐतिहासिक वारसा आहे तो जपला गेला पाहिजे। तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य केलं, त्यामुळं ती मस्जिद असेल तर ती जपल्या गेलीच पाहिजे आणि जर तिथं चुकीचं होत असेल तर त्याच्यातनं जाणीवपूर्वक जे घडलं, संभाजीराजेंनी सुद्धा एक वेगळी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी त्यांची भूमिका मांडली। आता काल राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज, बंटी पाटील असतील, हे त्या ठिकाणावरती जाऊन त्यांनी भूमिका मांडली। बंटी पाटील असं बोलताना म्हणाले की बाहेरचे लोक आले होते, तर मग हे बाहेरचे लोक कोण आहेत आणि तिथं येऊन कोणी वाद घालण्याचा प्रयत्न केला याचं काम शोधण्याचं हे गृह मंत्रालयाचं आहे, त्यांनी शोधावं। आणि आमचा विरोधी पक्ष म्हणून असा आरोप आहे की सरकारच त्या ठिकाणावरती जाणीवपूर्वक हत्यारं हातात घेऊन राज्यामध्ये अशा प्रतीकांच्या आडून राज्यात निवडणुकीच्या तोंडावरती हिंदू मुस्लिम दंगल भडकवून आपली पोळी भाजण्याचं काम तर करत नाहीये का, याची सुद्धा शंका आम्हाला आहे। असं होत असेल तर काँग्रेस पक्ष असं होऊ देणार नाही। त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे तिथं त्या किल्ल्याचं, त्याचबरोबर तिथले प्रतीक सुद्धा जपले गेले पाहिजे। आणि म्हणून आम्ही शासनाच्या वतीनं या ठिकाणावरती आमचे नेते आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण, त्याचबरोबर शहराध्यक्ष आदरणीय कैलासना गोडसे, त्याचबरोबर आदरणीय आमचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख असतील, देवदे साहेब असतील, राजबहादूर कोत्तावार, सावकार मुजीबभाई, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणावरती आज हे निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी आम्ही शासनापुढे मांडलेली आहे। आपण ह्याबद्दल असं काय समजू शकत आहे की स्पॉन्सर जे काही धार्मिक ध्रुवीकरण करून येत्या निवडणुकीमध्ये आपली पोळी भाजण्याचं काम करत आहे, याच्याबद्दल आपण काय समजू शकता या ठिकाणी? नाही, आता मुळात याच्यामध्ये काय की गेल्या अनेक निवडणुका आपण पाहतोय, त्या निवडणुकांमध्ये कोल्हापूर शहरामध्ये मागे सुद्धा अशाच प्रकारे हिंदू आणि मुस्लिमांची दंगल पेटवण्याचं काम एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एक 7-8 महिन्यापूर्वी करण्यात आलेलं होतं। बिहारमध्ये निवडणुका ज्या वेळेला होत्या त्यावेळेला सुद्धा तिथं फेक नॅरेटिव्स तयार करून तिथं सुद्धा अशाच प्रकारे हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचं काम केलेलं होतं। त्यामुळं आज हे सरकार बॅकफूटवरती गेलेलं आहे। सरकारला सगळ्या सर्वेमध्ये पराभव समोर दिसतोय। भारतीय जनता पक्षानं स्वतः केलेल्या सर्वेमध्ये 50-60 जागा आमदार त्यांची निवडून येताना दिसत आहेत। त्यामुळं घाबरलेलं हे महायुतीचं सरकार जे अनैतिकतेच्या आणि बेकायदेशीररित्या उभं आहे, त्या सरकारला आता लोकांना कुठल्या तरी पद्धतीनं कसं फोडता येईल आणि बीजेपी विरोधी जनमत कसं डिवाइड करता येईल यासाठी वाटेल ते प्रयत्न सध्या सरकार खालच्या थराला जाऊन करते। त्यामुळे तुम्ही जे म्हणालात ती आमची शंका अगोदरपासूनच आहे, पण आज रोजी या देशात, या महाराष्ट्रातला हिंदू, मुस्लिम,
शेतकरी, कष्टकरी, दलित सर्व वर्गातला जो नागरिक आहे तो बीजेपी पासून दुरावून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळे असल्या कुठल्याही केविलवाण्या आणि खोटारड्या प्रयत्नांना महाराष्ट्रातला नागरिक बळी पडणार नाही याचा विश्वास काँग्रेस पक्षाला आहे. ठीक है। जो गजापुर के अंदर मुस्लिम समाज की मस्जिद के ऊपर हमला किया गया और साथ ही साथ वहाँ के जो बस्तियों के ऊपर हमला करके वहाँ पे दहशत मिलाने की कोशिश की गई, इसके बारे में आज आपने मुदखेड़ शहर तालुका और कांग्रेस कमेटी की तरफ से जो निवेदन दिया गया है, क्या मांग की गई उसके अंदर? आप आज तकरीबन 8 दिन पहले से हमारे मुदखेड़ शहर में जो खलबल मची है, इसका कारण एक ही है कि जो सोलापुर के इलाके में जो मस्जिद को गिराया गया है उसकी एक साजिश है। वो साजिश बीजेपी एक पक्ष है, उसकी साजिश है हमारे महाराष्ट्र में, बल्कि हर गली कूचों में हम लोग सब कांग्रेस के पीछे खड़े रहे हुए हैं, आज भी है और आगे भी रहेंगे। इसलिए बीजेपी के दुश्मनों ने कुछ साजिश करके हमारी मस्जिद को नुकसान पहुंचाया है। इस वास्ते आज हमारे खासदार के प्रतिनिधि भी आए हुए हैं, हमारे तालुके के और जिला अध्यक्ष के जिला युवक के अध्यक्ष भी आए वाले हैं, शहर के अध्यक्ष भी है, हमारे पत्रकार पाशा भाई भी है, उनकी टीम है, हमारे यहाँ के सीनियर लीडर राज बहादुर कोत्तावार है, देवदे साहब है और तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख साहब भी है और तमाम हमारे गुरुजी भूत समाज, तमाम समाज के लोग आज सब मिलके एक निवेदन के तौर पे हमने तहसीलदार साहब को दिए हैं और तहसीलदार साहब ने हमको एक इत्मीनान दिलाए हैं कि आगे हम इसको पहुंचाएंगे और ऐसा कभी नहीं होना बोल के उन्होंने भी दुख व्यक्त करे। इसलिए हम सब मिलके आज मुदखेड़ शहर में भारी संख्या में निवेदन दिए हैं और हमारे पत्रकार भी हमारे साथ है, तमाम पत्रकार के अध्यक्ष लोग भी हमारे साथ है, तमाम जनता हमारे साथ है कि ऐसा हिंदू मुस्लिम का जो भी भड़काऊ जो भी ऐसा कोई भी प्रोग्राम करेंगे तो हम उसको करने नहीं देंगे बोलकर हम सब सारे आज एक जगह आपको ये बताते हैं कि हम सब एक है। ओके। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।